हे काल मी बाहेर असताना मी ठाण्यात आल्यावर मला हे कळलं की कल्याण डोंबिवलीचे कोणतरी आयुक्त उपायुक्त आहेत गायकवाड नावाच्या त्यांनी काहीतरी ऑर्डर काढली की 15 तारखेला मटण मच्छी आणि कोंबड्या वगैरे विकू नयेत आणि ते दुकानं बंद करत. त्यांच्या बापाचं आहे काय सगळं काय चालू आहे? आता लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधन दिलीत का कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावले? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे. डीएनए मांसाहारी आहे. आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारासाठी आहे. तुम्ही गाईच्या ह्याची रचना बघा, बकऱ्याची रचना बघा, की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा, वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा. माणसाला जिथे सुळे दिले आहेत त्या अर्थी त्याला मांसाहारी होता. म्हणून जो बदल घडत गेला हजारो वर्षापासून माकडापासून जे आपण पुढे चालत आलो, त्याच्यानंतर ते शेती अमुक तमुक काय खायचे पूर्वी माणसं, ते ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या दाताच्या रचनेवर तो तुम्हाला कळतं की मांसाहारी. आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात, आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून गेला. काय तमाशा लावलाय?